कधी खाल्लं म्हणलाय खोटं नाही बोलत. कधी खाल्लं त्यातलं हल्ली का गोळे येतात नीट बोलत आहे. सुंदर पोहे बनवले दिसायला तुम्ही बघू अरे शकता. खाऊ दे ना तो पाठव बसला बधीर माणूस खाता येतं तिकडे काढू राहिला व्हिडिओ बधीर मानाचं. मला फोटो पाठव. हे पाणी दे मला गणेश पाणी दे मला. सगळे पेपर तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. आता सकाळची सुरुवात आपली चहा आणि टोस्टने झाली आणि आज निवांत उठलं. रविवार आहे, आज आयतवार आहे. किती वाजले रे मला उठायला? 9:40 म्हणजे 9:30 वाजता उठलो मला. 9:30 या 9:15 वाजता. अरे यार दूध घेऊन येईन तू. काय थोडं पण पप्पा परत ते दूध खराब होतं खाली ठेवून. मग सकाळ धरून दर्द सकाळ धरून दर्द भरे गाणे का म्हणतोय? याला काही झालंय का? काय म्हणतोय दर्द भरे गाणे तुला काय ते झालं असं? हा, काय त्यो म्हणतोय कोण म्हणतं गाणे. त्याच्याकडे पाहावं लागेल मला. मग आळस कसं काय केला म्हणजे जिम मध्ये आळस आला नाही का जणांनी डंबल नसतं खाली पाडली आळसच गेला मग. तरी गेला मग आत्ताचा आवाज नाही. ते मी लय गाणं सूर लावणार होता. आता सूर म्हणजे डायरेक्ट सारेगामापदानीचा काळी 4 वर. ते पण राग यमन राग भूपराग. दोन मिनिट तू तस कर, मला आळस येईन. येणार राव ते पहिल्यासारखं आळस. ते खपकान आळस आलता बाई. मी सुरत लावली होती बेकार. कसं पीठ मागे दिसत इकडे बघ नाही दागाने. इकडे दिसत नाही मोबाईल मध्ये जास्त अजून दिसतंय. द्यावं मावशी द्या ना पीठ द्या ना. आळस जातो रमा. चांगला आळस आला होता तेव्हा. चला गणेश सिंह भावाने आवाज येतो. पडले काय म्हणे? आता शिकायला चालू मस्त. असं काय भाऊ? कसा होता आवाज मम्मी? हा घरी काहीतरी कुठं नाही करू राहिलं मोबाईल मध्ये. मला फक्त समजा नाही काय करू राहिलं. पटकन येऊन दाखव नाही तर कानाखाली वाजे. दिसतंय तुम्हाला काय? मी 12th मी अरे नाही रे अरे खालचं वाच ना तू. नाही मार. ठीक आहे ना. मग आता मी तर मोबाईलच फोडतो ना. सांगते आता घेतली होती मी एवढ्या. एकदम खरडून सांगितलं कसा पेपर बनवायचा एकदम प्रॉपर. ते आणला 70 ते 80% याच्यातूनच येणार. मग सगळे पेपर कसं होता सांग ना कसं होता. असा सीधा चिमटा घ्यायचा असं. घे बरं घेऊन दाखव. हे पप्पा काय कर ना. तर नाही कान उपसून फेकले तर माझं नाव बदल. आणि ती सांगतो का पोहे तयार करून भुले. परत म्हणजे मला सांगितलं नाही. वरड दी काय मग सकाळ सकाळ. तुला कळत नाही बरं आहे. काय म्हणे भाऊ पोहे झाले. परत म्हणतो बाई जायचा टाइम झाला पोहे करून ठेवलेत ना. काय ना? येऊ तर सारे हो बिटवा. नाश्ता तयार करून ठेवला जायचं तुला. लागले जाऊ. परत मग काहीतरी
आज काय आहे स्पेशल? पोहे, काय पोहे? इटलं बेसन. इटलं ते म्हणतं आईच्या हातचं इटलेलं बेसन. कधी खाल्लं पोहे? अरे तेच म्हणलंय कुठं नाही बोलत. कधी खाल्लं? त्यातलं हाणले का गोळे येतात नीट बोलत आहे बावळे. आईच्या हातचं इटलेलं बेसन. मम्मीने खाल्ला 8 दिवस सँडविच. खूप सुंदर पोहे केले तू, यासाठी मी तुला दाद देतो. असंच आम्हाला छान छान गोष्टी तू खाऊ घालत राहाव्यात असं मी देवाला प्रार्थना करीन. आणि लहान मम्मी खरंच मम्मी डायरेक्ट फेकून आली. काय खातो? असं रोज आम्हाला छान छान जेवण भेटतं, खूप भारी वाटलं मला. आणि हे झाडू गेले गणेश. आम्हाला कसलं ताण येऊन देत नाही मम्मी. अरे बाई. चांगलं बोलतोय ना मग. नको बोल माहिती चांगलं. हे तो नाव मोठं करते मी. पक्कड झालं फिरते मोबाईल फुटत. हा मोबाईल इथं त्याच्यावरच माझं सारे चॅनल चाललंय. खाय ना मग. त्या बिचारीने साथ दिली मला किती गेली आणि द्या ना तिथून पुढे तो. इंडिया का बिगेस्ट रियलिटी शो होने वाला है. अगर बिग सुंदर पोहे बनवले, दिसायला तुम्ही बघू अरे शकता खाऊ किती. दे ना कंपाठ्यावर बसला बधीर माणूस खाता येतं तिकडे काढून राहिला व्हिडिओ बधीर मानाचं. मला फोटो पाठव. हे पाणी दे मला गणेश, पाणी दे मला. A few moments later. गाईज आता NSSच्या तयारीचं कॅम्पच्या तयारीला आलो आम्ही संख्यांनी. हे तुम्हाला सांगितलंच नव्हतं मी अजून, पण आता NSSच्या कॅम्पला जाणार आहे आम्ही आणि त्याची बी तुम्हाला ब्लॉग येते ना आता. पण आता सध्या जी भांडे तिथं लागत आहेत ना, जे वापरायला भांडे, तर ते भांडे आम्हाला त्याची पेटी बाहेर काढून ठेवायची आणि त्याचे मावशी त्या घासणार, परत मग ती पेटी आतमध्ये नेऊन ठेवायची. वास एवढाच विषय. त्यासाठी आलो होतो, नाश्ता केला मी, त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आलो. संख्या बी सोबत आतमध्ये काहीतरी करू राहिलं. कोणती पेटी आहे? मातीच्या त्याच्यावर लय गबाळे गाड्या. ही मोठी बी घासायचं काय? बाय बाय बाय. ते टाकी कढई एवढं घासायचं, काय विषय नाही. आपल्याला नाही घासायचे, मावशीला घासायचे. आपण फक्त बाहेर नेऊन ठेवायचं. मग घेतली असते 100%, 100 आणि 200 2%. आणि हेच गाईज आम्ही कमाशिकामध्ये ॲड करायचं म्हणून दोघं चालू. नाही तर NSSचेच पोर आणले असते सगळे भांडे घासायला. एक एक भांडं सगळ्यांनी घासायचं नाही. याच्यात खरे भांडे आहेत सगळे. लय जड आहे मावशी. याच्यात काय काय होतं असं गाईज? तिकडे मावशीने ते भांडे घाशीत बसल्या आणि आम्हाला आता हे काम करायचं. इकडं हे दिसतो का पाला पाचोळा सगळा, हा सगळं गोळा करून जाळायचं आहे. आणि याचे पण तासात ॲड होते कमर्शिकामध्ये, काय विषय नाही. एवढं तर झालं आहे गोळा. तिकडे बघितलं तुम्हाला दिसत असेल, काही तिकडे बी टाकलं आहे. एवढं भरायचं आहे फक्त आता. नॉर्मल विषय काय अवघड काम नाही. फायनली सगळं साफ झालं आहे गाईज. आणि तिकडे बघा जाळ लावून टाकलं त्याला लगेच. कंप्लीट विषय. आता फक्त घरी जायचं आता थोड्या वेळात. तिकडंच आहे ते भांड्याचा विषय. काय माहीत काय आता काय करायचं आहे. गाईज ही जी सगळी तयारी दिसते ना तुम्हाला, ही सगळी NSS कॅम्पची चालू आहे. आणि मागच्या वर्षी आम्ही NSS कॅम्पला भागच घेतला नाही, यंदा आहे आता. त्याच्यामुळे तुम्हाला आता फुल कंटेंट आहे. त्याच्यामुळं पुढचे जेवढे बी ब्लॉग येतील त्याच्यामध्ये स्टे राहा तुम्ही सगळे लोक. आणि प्रत्येक ब्लॉग बघा आपले. त्याच्यानंतर ट्रिपा बी आहेत भरपूर, त्याच्यात बी फुल एन्जॉय. सगळे ब्लॉग बघा, नादच करायचं आता आपल्याला. गाईज सुट्टी तर कोणत्याच पद्धतीने वाटा ना भाऊ मला. सकाळ धरून कामातच कामच येत नसते. सकाळी फक्त एवढं आहे की उशिरा उठलं एवढंच, बाग काय नाही. इथं आता येतच मला 1:30 वाजला आहे. घरी जाऊन जेवून परत मला क्लासची समजा आता पाखवताचा क्लास असू शकतो अंदाजे, नसला तर काय हरकत नाही. पण हाच क्लास 100% क्लास करायचा आहे. पण आयतवार तर कोणत्या पद्धतीने वाटणारच मला. उलट चालू वारमध्ये मी निवांत राहतोय. One eternity later. काहीच कॉलेजमधून घरी आलो, पण आता लय फटीक झालो आहे राव. गाण्या तुला माहिती आहे का काय काय काम केलं आम्ही? दिसन ब्लॉगमध्ये तुला. मागचे पण अजून 2-3 तास काढायला लावले, त्याच्यातच भरायचे आता ते.
जाऊ द्या मला ते काय आता करायचं म्हणलं करावं लागत. आणि आता सध्या ना मिल्कशेक बनवलं याचा केळीचा बस काय विषय नाही. 2 केळी आणि दूध, प्रोटीन नाही, फक्त हे फटीक जे झालं ते भरण्यासाठी. 6 वाजले भाऊ, काहीच 5 वाजायचा क्लास पण झाला, मी तुम्हाला म्हणलंच होतं. अरे काय त्याच्यामुळे 6 वाजलेत. आणि आता मम्मीचा चहा पाणी पण झालं, माझाच राहिला आता गणेश राहिला. आता परत लाव. अरे अरे थांब ना परत. घाबरून मारणार इकडे का आता? आत्ताचे मी सेंड केलेत गणेशला. व्हिडिओ अपलोड करतोय का ना मम्मीचा. कुंडली करतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अशा प्रकारे आजचा ब्लॉग अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाला ते बॉडी नव्हतं दाखवलं नाही. चक्र मी पाहत होते काय केलं कोण बघितलं. काही हा धिंगाणा असाच चालू राहील. अशाच तुम्हाला पुढचे ब्लॉग बघायला भेटते. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.